6 कठोर सत्य आयुष्याविषयी. नंबर 1, तुमचं आयुष्य एकाच ठिकाणी थांबून राहण्यामागचं कारण तुम्हीच आहात. इतरांना किंवा परिस्थितीला दोष देणं सोपं आहे, पण त्याने काहीच होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतः उठून याविषयी काही करायला लागाल तेव्हा काही खरेखुरे बदलाव होऊ शकतील. त्यामुळे इतरांना दोष देणं थांबवा. नंबर 2, आनंदी जीवन कुणी तुमचं देणं लागत नाही. कुणीच येऊन तुम्हाला सुखी करण्याचा प्रयत्न करणार नाहीये. तुम्हाला जे आयुष्य आहे ते घडवणं हे तुमच्या एकट्याचंच काम आहे. इतर लोक फक्त बघे म्हणून थांबतील किंवा तेही करणार नाहीत. त्यामुळे उठा आणि स्वतःच्या आयुष्यावर काम करायला लागा. नंबर 3, तुमच्या आयुष्यातली बहुतांश लोक तुम्हाला कधीच सपोर्ट करणार नाहीत. तुमची मित्र, तुमचे फॅमिली मेंबर्स किंवा तुमचे सहकारी लोक जे कुणी असतील त्यांचा तुमच्या दृष्टिकोनावर अजिबात विश्वास नसेल तरी देखील तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करायचं आहे. तुमचा निर्णय योग्य आहे हे त्यांना कन्व्हिन्स करायची काही एक गरज नाहीये. हे तुमचं आयुष्य आहे. त्या तुमच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे सगळ्यात जास्त तुम्हालाच कळतं. नंबर 4, तुम्ही किती धडपड करताय याला खूप महत्व आहे. तुम्ही कितीही टॅलेंटेड असून काहीच कामाचं नसेल जर तुमची मेहनत करायचीच तयारी नसेल. कारण फक्त टॅलेंट असणारी आळशी लोक या जगात खूप पडून आहेत. इथे तेच जिंकतात जे उठून काहीतरी ऍक्शन घेतात भलेही त्यांच्यात काही टॅलेंट नसो. नंबर 5, तुम्ही कितीही कारणे दिली तरी त्याने तुम्हाला हवे ते रिझल्ट मिळणार नाहीत. माझ्याकडे टाइमच नव्हता, पैसाच नव्हता किंवा माझ्यात ती करण्याची शक्तीच नव्हती. ही आणि यासारख्या असंख्य गोष्टी फक्त कारणेच आहेत. कित्येक लोकांनी यापेक्षा कमी रिसोर्सेस मध्येही खूप काही साध्य केलेलं आहे. जे आहे त्यात काम करायला सुरुवात करा. परफेक्ट टाइम वगैरे सगळं काही नंतर येत जात राहील. तुमची मेहनत करायची तयारी ही मात्र नेहमी तुमच्या सोबत राहिली पाहिजे. नंबर 6, हे किती अवघड आहे याबद्दल कुणीच विचारणार नाही. लोक फक्त रिझल्टच कौतुक करतील, मेहनतीचं कौतुक कोणीच करणार नाही. त्यामुळे नेहमी बुद्धीने जास्त काम करा, गाढव मेहनत नको. सगळीकडे ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. तुम्हाला तुमचं डोकं वापरायची गरज आहे. कावळा जसा त्या माठातलं पाणी वर येण्यासाठी त्यात दगड टाकत असतो, अगदी तसंच तुम्हाला स्मार्टली काम करायचं आहे.